लक्ष द्या, सुई पडली तरी आवाज आला पाहिजे, एवढी शांतता मंडपात पाहिजे. शांतता वातावरण एवढं प्रसन्न असलं की आपल्याला कीर्तन करायला सहज सोपं सुलभ जाईल. मस्त शांतता असू द्या, गोड वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. निघालो आपण कीर्तनाकडे. आपला कीर्तनाचा प्रवास सुरू झाला. तुकाराम महाराज देवापुढे उभे राहिले आणि देवापुढे उभं राहून प्रतिज्ञा करतात. लक्ष द्या, घेईन मी जन्म, मला जन्म घ्यायचा. कशा करता? 5 गोष्टी, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, महाद्वारात लोटांगण, या 5 कामाकरता जन्म घ्यायचा आहे. हे करून काय होईल? आनंद मिळेल. तो आनंद देवा चांगल्या कामासाठी असू दे. एकानं विचारलं, महाराज जन्म घेण्याकरता लई धावपळ प्रयत्न करावे लागतील. तुकोबाराय म्हटले, नाही नाही, होईन उदास सर्व भावे, उदास होऊन राहील. एकानं विचारलं, ही सगळी धावपळ आहे, मग मोक्ष मुक्ती भेटावं याकरता चाललेली आहे. तुकोबाराय म्हटले, अजिबात नाही, आम्हाला मोक्षाची गरज नाही. मोक्ष आम्हा घरी कामारी आहे दासी. मोक्ष आमच्या घरी सालगड्यासारखं कामाला येतं, आम्हाला त्याची गरज नाही. होय सांगू ऐसी तुका म्हणे, आम्ही फक्त हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि महाद्वारात लोटांगण या 5 कामांकरता जन्म घेऊ. असा अभंगाचा सरळ एवं धावता सुटसुटीत भावार्थ. विठ्ठल निघालो आपण कीर्तनाकडे. लक्ष द्या, मस्त प्रसन्न चेहऱ्यानं कीर्तन ऐका. थोडीशी झोप येत असेल तो बिंदास झोपून घ्या, पण बारकाईने व्यवस्थित कीर्तन श्रवण करा. निघालो आपण कीर्तनाकडे. ऐका, आजचा अभंगात की नाही तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतात. ऐका, प्रतिज्ञा कुणी करावी याला फार मोठं शास्त्र आहे. कुणीही प्रतिज्ञा करत नाही, आणि केलीच तर सगळ्याचीच पूर्ण होते असं नाही. थोडं बोलत चला, बरं संवाद करत चला. लक्ष द्या, या मृत्यू लोकात 3 माणसाचे प्रकार केले जातात. 3 प्रकारचे लोक असतात. एक प्राज्ञ, दुसरा सुज्ञ आणि तिसरा आज्ञ. पहिला क्रमांक आहे प्राज्ञ. जो प्राज्ञ आहे तो आज्ञा करायचं काम करतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज प्राज्ञ होते, तर निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिण्याची काय केली? आज्ञा केली. ज्ञानोबा, या जगाच्या कल्याणार्थ, या समग्र सृष्टीच्या कल्याणार्थ असा काहीतरी एखादा ग्रंथ तयार करा का ज्यानं सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञास्तव होती हे संस्कृताची गहने सोडून सर्व सोपाने रचिली धर्म निदाने गीता देवी. निवृत्तीनाथांच्या आज्ञास्तव ज्ञानोबरायांनी काय लिहिली? ज्ञानेश्वरी लिहिली. प्राज्ञ माणसं आज्ञा करायचं काम करतात. नंबर 2 सुज्ञ. जी सुज्ञ माणसं आहेत ती प्रतिज्ञा करायचं काम करतात. ज्ञानोबराय सुज्ञ आहे, ज्ञानोबराय प्रतिज्ञा करतात. काय प्रतिज्ञा करतात? संपूर्ण जगाला, थोडं लक्ष द्या, संपूर्ण जगाला संस्कृत भाषा ज्ञात नाही. आपल्या सगळ्यांना संस्कृत भाषेची ओळख नाही. संस्कृत भाषा आपल्या सगळ्यांना समजत नाही. आपली संस्कृत भाषा लय अवघडी महाराज. गावगाव संस्कृती एवढी कठीण आहे. एक पोरगा त्याच्या बापाला संस्कृत मध्ये विचारतो. लक्ष द्या, संस्कृत मध्ये तो काय म्हणतो? तातम भातम पातम कैसम खातम. तो संस्कृत मध्ये विचारतो. आता तो त्याचाच बाप होता, उत्तर सांगणार. तो कसं सांगतो ऐका. बेटा, फुकम फाकम भातम खातम. आता काय करा? ही काय संस्कृत आहे का महाराज? ही संस्कृत नाही. बारीक प्रकार संस्कृत भाषेचा अभ्यास करू गेलो तर संस्कृत मधला स सुद्धा आपल्याला कळणार नाही. पण ज्ञानोबरायांनी ही संस्कृत भाषा सोपी करावी याच्याकरता प्रयत्न केले. माझ्या मराठाची बोल कौतुके, अमृताते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन मी. संपूर्ण जगाकरता अवघड असणारी संस्कृत भाषा, संस्कृताची गाठी उघडून गीता देवी. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मराठीत आणली. एक वाक्य सांगू तुम्हाला. थोडं तुम्ही लक्ष देतात, कीर्तन ऐकतात म्हणून सांगतो, जरा जबाबदारीने ऐका. मंडळी, संत ज्ञानेश्वरांनी रेडा बोलवला हा चमत्कार आपल्याला मान्य नसेल तर मुळीच करू नका. बरोबर आहे का? असंही आपल्या केल्याने अन्य केल्याने त्यांना काय फरक पडत नाही. ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला हा चमत्कार मान्य नसेल, मुळीच करू नका. भिंत चालवली हा चमत्कार तुम्हाला मान्य नसेल, अजिबात करू नका. पण लक्ष द्या, वयाच्या 16व्या वर्षी एका पोराला 56
छप्पन्न भाषा येत होत्या. हा चमत्कार जगात अजून कुठं झाला नाही. अशी प्रतिज्ञा केली नाही. केलेली प्रतिज्ञा बोला 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 पूर्ण सुद्धा केली. थोडं एक गंमत सांगू तुम्हाला. संसार कसा आहे हो? सुखाचा का दुःखाचा? सगळ्यांना सोबत बोला. संसार दुःखाचा आहे हे ऐकून ऐकून आपण सगळे इथपर्यंत आलो. माझा सुद्धा आता इथून पुढे हेच म्हणणार. आता किती दुःखाचा आहे फक्त मी घरोघरी मातीच्या चुली म्हणजे तुम्ही ज्याचं त्याचं पहा. सगळा संसार दुःखाचा आहे हा हे सगळं समाज ओळखतो. पण ज्ञानोबाने छातीला हात लावून सांगितलं कोण म्हणता संसार दुःखाचा आहे? हा संसार मी सुखाचा अवघाची संसार दुःखाचा करीना अवघाची संसार दुःखाचा करीना संसार सुखाचा होईल एवढं ऐकलं सुद्धा किती बरं वाटतं ना. थोडा चिंतनाचा विषय आहे. ज्ञानोबा सांगतात मी संसार सुखाचा करेन प्रतिज्ञा केली. जे सुज्ञ माणसं आहे ते प्रतिज्ञा करतात. आणि राहिला तिसरा वर्ग आज्ञा. आज्ञेत तुम्ही आपण बसतो. तुम्हा मला प्रतिज्ञा करायला वेळ नाही आणि केलेली प्रतिज्ञा बोला 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 मोडायला वेळ. तुम्ही पहा माणसं असे शब्द देतात असे पुढच्या पावसाला शब्द मोडून मोकळे थोडं संघ पुढे राहायचं थोडस ते सांगतात आमचं म्हणून आम्ही त्यांचं सांगतो. लक्ष द्या तुम्ही बघा हे राजकारणी लोक शब्द देतात बाबा मराल त्याच्या दारात दिसणार पुढची आली चहा प्यायला तिळत बसेल राव. प्रतिज्ञा करायला वेळ नाही आणि केलेली प्रतिज्ञा मोडायला वेळ नाही. एक मुद्दा सांगू तुम्हाला. तुम्ही बघा माणसाची काही ख्वाहिश असते बाबा मी अशी बायको करील मी तशी बायको करील. वेळ प्रसंगी भेटली नाही तर इकडं पाहती इकडं चालती अशी करून मोकळी होतो. तुम्हाला प्रतिज्ञा पूर्ण करतो का? नाही करतो. तुम्ही बघा आपल्याला शब्द द्यायला वेळ नाही दिलेला शब्द मोडायला सुद्धा वेळ नाही. माणसानं एक तर शब्द देऊच नाही पण दिला तर तो शब्द बोला 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 पाळला पाहिजे. रघुकुलरी तर सदा चली आई प्राण न जाई पर वचन जाई.
असं ना बरोबर वचन जाय पर प्राण न जाय. हा मायबाप जीव गेला तरी चालेल, शरीराने संपलं तरी चालेल, आपलं शरीर गेलं तरी चालेल, पण जुनी लोक जीवेचा शब्द जाऊ देत नव्हते. तुम्ही बघा वाडवडील एक तर तोंडातून शब्द खर्चितच नव्हते, वाडवडील एक तर शब्द देत नव्हते. पण आताची ही जुनी टोपीवाली ही पिढी संपली का आता शब्दाला किंमत मोल राहिला नाही. पण जुने लोक म्हणायचे नाही माझा शब्द जाईल. किती किती किंमत होती या गोष्टीला. माझा शब्द गेलेला आहे मी ते पूर्णच करेन, शब्दाला लई किंमत होती. तुम्ही बघा मोठ्या मोठ्या लोकांना शब्द पाळता आला नाही माझ्या. मोठे मोठे लोक किती मोठे, एक नंबरचा मोठा माणूस रावण. रावणानं 4 शब्द 4 घोषणा अशा जाहीर दिल्या होत्या. नंबर 1 खारा समुद्र गोड करेन. झाला का? नाही झाला. त्याचा जन्म झालाच नाही. आपल्या परिसरात एक असा माणूस आहे का त्यानं स्वप्न पाहिलं होतं इकडून दुधाची पाईपलाईन मुंबईला न्यायची, दिवसा इकडून दूध मुंबईला आणि रात्री तिकडून पाणी इकडे येईल. आता रावणाचाच पुरा झाला नाही तर याचा कुठं होणार. नाना सांगाल मी तुम्हाला त्यांचं नाव आहे पण आता असू द्या. आपले जाताना आपले सोड. म्हणजे कीर्तन हे वस्तुस्थितीवर आधारित करायचं असतं. लक्ष द्या. माणसानं रावणाची प्रतिज्ञा पूर्ण, खारा समुद्र गोड झाला का? नाही झाला. रावणानं दुसरी प्रतिज्ञा केली होती काय, स्वर्गापर्यंत शिडी लावी. झाली का? ती बी नाही झाली. एवढी व्हायला लागत होती. आता वरून 2-4 लोक खाली उतरून आले तारा तारा तारा. बाबा आवरलंय, पाऊस आला. जे झालं नाही तेच बरं झालं. लक्ष द्या. स्वर्गापर्यंत शिडी लावेल. रावणाची ती प्रतिज्ञा होती. रावणाची तिसरी प्रतिज्ञा होती सोनं असतं सोनं, गेलं लाखाच्या पार. बसा पाहता आता काही खरं नाही. सोनं असतं सोनं म्हणतात बा कीर्तनकार लोकांना दान केलं त्याची किमती कमी होती. सोनं असतं सोनं. रावणाने सांगितलं या सोन्याला सुगंध आणेल. आला का? तो बी नाही. ती बी प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. रावणाची 4थी प्रतिज्ञा होती सीतेला राणी बनवेल. झाली का? नाही झाली. अहो जिथं रावणासारखा माणूस थप्पीला पडला तुमची आमची उद्बत्ती कुठे लावायची? कुठं पूर्ण होणार आहे आपला शब्द मला सांगा तुम्ही. पण साधू संतांचा असं नाही महाराज. संत एकत मुखा वाटे शब्द काढतच नाही. जर काढला पूर्ण केला विना राहत नाही. विठ्ठल छोटा प्रसंग सांगतो तुम्हाला. लय सुंदर आहे, लय गोड आहे. थोडं लक्ष देऊन तुम्ही ऐकतात मलाही आनंद वाटतो आहे. लक्ष द्या. भारी प्रसंग आहे, सुंदर आहे. एकदा काय झालं, चंद्रभागेच्या तीरावर काशीचे काही ब्राह्मण लोक आले. कुठं? चंद्रभागेच्या. कुठले आले? काशीचे. आपला असंच लांबच्या लोकांना महत्व जास्त. आजूबाजूचे लोक पंढरपूरला येतात. आपली दिंडी निघाली का हा पेरणीचे दिवस यांना काय, यांना तेच काम. असं करू नका मला. एक वेळ पंढरी जाय तू गड्या, एक वेळ पंढरी जाय तू गड्या. गेलं पाहिजे का? चंद्रभागेच्या तीरावर काशीचे काही ब्राह्मण आले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा काय आपल्यासारख्या नाही, अशा लोकल गप्पा. मग विद्वान लोकांच्या विद्वान गप्पा सुरू झाल्या आणि त्यापैकी एका ब्राह्मणाने असं म्हटलं की अरे त्रेतायुगामध्ये कोणी समाजात कुणीतरी एक वाल्मिक ऋषी जन्माला आला आणि त्या एकट्या पट्ट्यानं रामायण लिहून काढलं. अशा त्यांच्या चर्चा नामदेव महाराजांनी ऐकल्या. नामदेव महाराज म्हटले अरे एकटा माणूस कोणी समाजात जन्माला आला आणि त्यानं शतकोटी रामायण लिहून काढलं. ही बातमी नामदेव महाराजांनी ऐकली. पळत 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 पांडुरंगाकडे आले. देवाला म्हटले देवा थांब, मला एक सांगायचंय तुला. देवा मी काय म्हणतो ते ऐक. देव म्हटले अरे काय सांगायचंय नामा, तुला काही लॉटरी लागली का? नामदेव महाराज म्हटले ती बी नाही. म्हणे काय सांगायचं तुला, मोकळा बोल. नामदेव महाराजांनी बडबड बडबड देवा पुढे बोलायला सुरुवात केली. देवा चंद्रभागेच्या तीरावर काशीचे काही ब्राह्मण आले होते. त्या ब्राह्मणांचं असं स्पष्ट म्हणणं आहे, चंद्रभागे तीरी ऐकल्या गोष्टी वाल्मिक ऋषीने 100 कोटी रामायण लिहिलं. बरं नामा लिहिला असेल तर लिहिला असेल, तुला काय 12 पंचायती देवानं सांगितलं. नामदेव महाराज म्हटले नाही देवा. म्हणे आई
जसं त्या वाल्मिक ऋषीने एकट्या माणसानं 100 कोटी रामायण लिहिलं, तसा हा तुझा नामा आज तुझ्या मंदिरासमोर संकल्प करतो आहे, शतकोटी तुझे करी नाव, पूर्ण करेल. नामदेव महाराजांनी असं बोलल्याबरोबर देवानं तोंड दाबले. गप 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 नामा गप. काय बोलला, तुला काही अंदाज आहे का? मंडळी, एक वाक्य सांगू तुम्हाला. माणसानं बोलल्याच्या नंतर विचार केल्यापेक्षा आधी विचार केलेला कधी सांग. लोक बोलून गेलो पस्ताव कर, मी असं बोलायला नको होतं राव, चुकच झाली माझी. पण एकदा भात्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून सुटलेला शब्द मागे घेत काय लोकांना आसपेसच नाही रोग बोलायचा. काय काय काही माणसं बोलतील. एकाच्या घरी लग्न होतं, त्याच्या घरातल्याने सांगितले, बाय तू काही बोलत राहतो, तुला बोलायचा आसपेस नाही. असतो असा एक माणूस प्रत्येक गावात. तुला बोलायचा आसपेस नाही, तू काही बोलत नको, तू शांत बस, अजिबात रिकाम बोलू नको तू. काय ज्याला गप केलं तो म्हणला म्हणजे लग्न आहे मग मी बोलायचं नाही. आणि जर मांडव पेटलंच तरी मी अरे का आला बोलला. तुला काय सांगितलं, लग्न असतो अजिबात शब्दही काढायचा नाही. तो म्हणला म्हणजे नवरदेवाला झटका आले ते बघतात. काय शब्द द्यायचे इंगळाचे, जणू काही विंचवाचा इंगळाचा दोष होतो. असे काही काही लोक शब्द बोलतात राव. माणसाला असं काही बोलण्यापेक्षा असं गोड बोलावं. आपल्या बोलल्यानं घरदार विठ्ठल डोले देवाला बरं वाटलं पाहिजे. अरे नामा तू काय बोलला हे तू याच्यानं पुरं होईल का? अरे नामा ती त्यावेळी गोष्टी करणं शक्य होत्या का? कारण तेव्हाचे लोक तेवढं आयुष्य जगतही होते. ते वेळी होती आयुष्याची वृद्धी. तेव्हा लोक 10,000 वर्ष आयुष्य जगायचे. आता 100 फक्त रेकॉर्डली नावाला वनी गुचकी. आता तुम्ही म्हणा, आता बऱ्याच म्हणे तुमचा पाठ आहे. आता काही खरं नाही. अल्प आयुष्य मानव देह शतगणिते आता काही भरोसा नाही. क्षण भंगोर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. आता क्षणाचाही भरोसा नाही. नामा एवढं तुझ्याच्यानं कसं पूर्ण होईल? नामदेव महाराज देवाला म्हटले, देवा जर एवढं माझ्याच्यानं पूर्ण झालं नाही, जेव्हा उतरीनं तुझं पुढे जीप काढीन तुझ्या पुढे ठेव. तुम्ही फक्त ऐकून ठेवा. कीर्तन फक्त ऐकायचं, एवढा लोट घ्यायचं नसतो. लक्ष द्या. जेव्हा उतरीनं तुझं पुढे जीप काढून तुझ्या पुढे ठेवील, पुन्हा अभंग पूर्णच करेल. आणि मंडळी, नामदेव महाराजाचं घरदार लिहायला बसलो. नामदेव महाराजांच्या घरात 14 माणसं होती. 14ची 14 जण माळकरी. हे विशेष. काही काही घरात पोरग नुकतंच जन्माला आलं तरी लोक त्याच्या गळ्यात माळ टाकतात. काही काही घरात तरी माळीचा तपास नसतो. एक माळकरी नेऊ काही घरात अशी एवढे एकत्र करावा, तो हल्ला चिड झाला तरी नेऊन सोडा. काहीचा माळीचा काहीचा संबंधच नाही. महाराज काय काय घर जन्माला आले. जुनी कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. सांगतो पण टाळी वाजून भजन करा. विठ्ठल काय झालं, एकानं आंब्याची बाग लावली बरं का पोपट दादा. एकानं आंब्याची बाग लावली आणि दरवर्षी आंबे आले का चोरीला जायचे. दरवर्षी आंबे आले का आंबे चोरीला जायचे. आंब्याचा मालक म्हणला, अरे 2-3 वर्ष झाले आंब्याला आंबाच मला पाहायला भेटला नाही, कोण आंबे चोरीत? मग एक वर्षी तो असा लपून बसला एका झाडाच्या आडुशाला आणि 2-4 पोरं आले आणि आंब्यावर चढ.
आंब्यावरून खाली उतरले, 2-3 पळून गेले पण एक त्याच्या हाताला लागला. तो म्हणला का रे 2 वर्ष झाले एक आंबा मला पाहायला भेटला नाही, आंबी चोरी तू, चाल तुला त्या बापाकडे घेऊन जातो, चाल घरी चाल तुला त्या बापाकडे घेऊन जातो. तो पर्यंत म्हणला थांबा थांबा, म्हण काय मा बाप घरी नाही, म्हण मग तो त्या बाच्या आंबे उभे शिकू पा. हे ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या थोडंफार उरेल जेवण जेवण करून या काय सांगायचं आता असं काय काय घरात एक माळकरी नाही, एक सुद्धा माळकरी नाही महाराज. पण नामदेव महाराजाच्या घरात 14 माणस, त्या 14 जणांची काहीतरी नावं सुद्धा आहे बघा. समाधान महाराज, राधाई गोदाई दोघी सासू सुना, राधाई गोदाई दोघी सासू सुना, अर्धे पैसे तुला घ्यायचे, मग तू काल जेव्हा येईल इकडे मी सांगणार, लक्ष द्या. राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले. किती झाले? 4. नारा विठा गोंदा माता हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी. 4 8. लाडाई गोडाई येसाई साकराई 4 सुना पायी नाम याच्या. 8 12. अनेक लिंबाई आणि विडी पिशी ताशी जणी, असं 14 माणसाचं कुटुंब, 14 जणांचं घरदार, आणि अख्खं घर न्यायला बसलं तरी सुद्धा तात्या काही अभंग बाकी. चांगल्या कामाला प्रतिबंध अडचणी खूप येतात, काही अभंग बाकीच राहिले. पण नामदेव महाराज मांग हातील ते कसे राहिलेले अभंग पूर्ण करण्याकरता स्पेशल अवतार घेतला. जगद्गुरु तुका अवतार नाम अभंग पूर्ण केले. मी याच्या करता तुमचे 10 मिनिटं घेतले. संत एक शब्द देतच, आणि जर दिला बोला तर तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. चला, आजच्या अभंगात तुकाराम महाराज शब्द देतात, घेईन मी जन्म, मला जन्म घ्यायचा आहे. आता 1 मिनिट थोडस ऐका. जन्म घेणं एवढं सोपं आहे का? लय हाल आहे. आईच्या पोटातून बाहेर पडणं आणि तिच्या पोटात राहणं सोप्या गोष्टी नाही. एवढा मोठा मंडप दिला आहे 1 रुपये घरेनं, तरी माणसं एवढ्या मंडपात चांगली व्यवस्थित बसत नाही. कोण पाय पसरेल, कोण हातच पसरेल, कोण अंगुष्टीच देईल. एवढ्याशा जागेत आपण गप्प बसत नाही. आईच्या पोटात आंबळ मामा एवढ्या जागात राहायचं सोपी गोष्ट नाही. जन्म घेणं पण एवढी काही सहज सोपी साधी गोष्ट नाही. अहो, जन्माला येणं, या शरीराला येणं म्हणजे लय अवघड काम, सोपं नाही महाराज. एक आई सोपान महाराज तिच्या पोराला पाळण्यात ठेवते आणि ती दोरी तिच्या हातात घेते, तू पाळणा ओढता ओढता सांगते, ज्या देहाला तू आलाय ना बाळा, हा देह नाशिवंत
एवढं सोपं नाही. हा देह नाशिवंत आहे. मलमूत्राचा बादान कसा करता घेईन मी जन्म, कसा करता यायचा आहे, का जन्म घेऊ पाहत आहे. बरं 1 मिनिट आहे, घेतलाच तुम्ही जन्म येऊ पाहतच आहे. ते का तुमच्या खिशातल्या गोष्टी का तुकोबर आहे. जन्माला येणं काय तुमच्या हातातलं आहे का? आहे. कसं आहे लक्ष देऊन ऐका. या मृत्यू लोकात देव येतो, संत येतात आणि तुम्ही आपण येतो. पैकी देवाला आणावं लागतं. संत वाटलं तेव्हा येतात, वाटलं तोपर्यंत राहतात आणि मनात आलं तेव्हा जातात. पण तुम्हाला यावंच, राहावंच आणि हे विसरू नका, जावंच लागतं. आपलं येणं हातात नाही, आपलं राहणं हातात नाही आणि आपलं जाणं हातात नाही. आपल्याला गाडी आली का तिकीट काढावं लागतं, बसावं लागतं, निघावं लागतं. पण संत महात्म्यांचं तसं नाही. साधू संत वाटलं तेव्हा येतात, वाटलं तोपर्यंत राहतात आणि वाटलं तेव्हा जातात. तुका बरं सांगणार, आमचं येणं काय सर्वसामान्य लोकांसारखं नाही. आम्ही स्टँडर्ड मस्तपैकी वजनात देवाबरोबर येणार आणि देवाबरोबर राहणार आणि देवाचं आवडलं की देवाबरोबरच निघून जाणार. तुका बरं सांगतात, येतो जातो आम्ही देवाचे साथ, येतो जातो जातो आम्ही देवाचे सांगा. देवाबरोबर राहतो, देवाबरोबर जातो. जाणं येणं आमच्या हातात आहे. पण 1 मिनिट, तुकाराम महाराज, जरी जाणं येणं तुमच्या हातात आहे पण तुम्हाला आईच्या पोटात राहणारा गर्भवास माहित नाही का? अहो किती हाल असतात. तुकोबाराय म्हटले हाल आहे 100% माहिती आहे. पण एक गंमत आहे. बसलेली मंडळी 1 मिनिट लक्ष देताय तुम्ही. रस्त्यानं चालता चालता तुमच्या पायाला ठेच लागली, सुख झालं का दुःख? चहा घेऊन मी तर बोला तुम्ही. काय मी कुंडाण्याचा माणूस इडला जवळच. बोला बोला. ठेच लागली, सुख झालं का दुःख झालं? दुःख झालं. पण दुःख झाल्यावर पुढं आपण पडलो आणि तोंडा पुढे सोन्याची चरवी दिसली. म्हणजे कीर्तनात सांगू राहिलो, कीर्तनात चालला विषय. ऐका, सोन्याची चरवीच्या सुखा पुढे ठेच लागायचं दुःख वजा झालं, विसरून गेलो. गर्भवासाचं जरी दुःख आहे पण जन्माला येऊन तुझी चरण सेवा घडण्याचं जे सुख आहे त्या सुखा पुढे गर्भवासाचं दुःख विसरून जाऊ म्हणून घेईन मी. Hasta
पाहिलं बघ. याच्यासाठीच तुकाराम महाराज सांगतात मला जन्म घ्यायचा आहे. देवा जिथं तू राहतो ना तिथे या गोष्टी नाही रे. तू म्हणत असेल बो थांब इथं, तुकाराम महाराजांना आग्रह असेल बो थांबा इथं दम घ्या, पण नाही देवा तुझ्याजवळ या गोष्टी. म्हणून मृत्यू लोकातच जन्म घ्यायचा आहे, मृत्यू लोकातच जन्माला यायचं. एक वाक्य सांगू तुम्हाला, एकरूकेकर सगळे जण ऐकतात म्हणून सांगतो. आत्ता या मिनिटाला एकरुखे गावामध्ये जो आनंद आहे, एकरुखे गावची लोक, एकरुखे गावची मंडळी जो आनंद घेत आहे, हा आनंद स्वर्गात इंद्राच्या बापाला सुद्धा नाही एवढा आनंद आपल्याला. जर तुम्हाला माझं हे वाक्य खोटं वाटत असेल तर जाऊन पहा. लोक म्हणते कीर्तनकरला बडबड, आता काही खोटं झालं. ऐका बघा, इंद्राला सुद्धा आनंद नाही वा. इंद्राला वाटतं का टाळ घ्यावं, हरिपाठ करावं, कीर्तन करावं, नाही त्याला जमत. म्हणून घेईन मी जन्म यासाठी देवा, तुकाराम महाराज सांगतात यासाठी जन्म घ्यायचा. कशा करता? तुझी चरण सेवा साधावया. देवा तुझ्या पायाची सेवा करायला मला जन्म घ्यायचा आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, तू खूप बरं पायाचीच का बरं सेवा म्हटले हो, हाताची का बरं म्हटले नाही? तुझ्या हाताची सेवा साधावया, किंवा तुझ्या डोळ्याची सेवा साधावया, किंवा तुझ्या डोक्याची सेवा साधा, पायाचीच का बरं? तर मायबाप चरण हे शरीराचं उपलक्षण. जेवढं महत्वपूर्ण शरीराला तेवढं महत्व एकट्या पायाचं महत्व वेगळं आणि पूर्ण शरीराचं महत्व वेगळं. पाय हे शरीराचं उपलक्षण. तुम्ही लोक म्हणता पहा, बाबा तुमचे आमच्या घराला, लोक म्हणते का बाबा तुमचं डोकं आमच्या भीतीला लावा म्हणते लोक. अजिबात हे पायाचं महत्व आहे. मारू काही काही लोकांचा एवढा पायाचा प्रताप अवघडे महाराज, काही माणसाचा पाय गुण लागला न होणारं काम असलं तरी ते काही काहीच्या पायाच्या पुण्यानं, आता ते काय मला सांगायला लावू नका, होणारं काम असलं तरी बिघडतं. काय काही काहीचा पाय गुण आहे. एक माय माऊली बाजारात अशी मेथीच्या जुड्या घेऊन बसली होती, थोड्याच नाही लांबच्या बाजारात समोर आली, आणि अशी मेथीच्या भाजीच्या जुड्या घेऊन बसली. एक दारोडे आलं आणि त्या मेथीच्या भाजीच्या जोडीला त्यांना अशी लागला. ती म्हातारी म्हणली, आता ती म्हातारी दर बाजार करायची म्हणली सोपी असेल का? म्हातारी म्हणले फुटले का तो आले, भाजीला लात लावला, बोनीचा टाइम आहे, भाजीला लात मारून चालला कुठं? घेईल का माय भाजी कोणी? माय भाजीला गिराईक लागल का? माय भाजी खपल का? विकल का? मूर्खा, लात लावली भाजीला. तुम्हाला म्हातारी बोलू नको, शांत बस, बोलू नको. म्हातारी म्हणली म्हणजे अगं मी जन्माला आलो तर माझ्या आजक 150 बिघे जमीन होती. आपला पाय लागला गुंठा राहिली नाही, तो भाजी भरोसा नाही म्हातारी. बरोबर आहे का? एकदम पायगुण. नाशिवंत लोकांचे पायगुण, चुकीच्या लोकांचे पायगुण सांभाळत बसाल परत फळ सुद्धा चुकीचं पडत. संतांचे देवाचे पाय ज्याच्या जीवनात आले तो आनंदाने नाहून निघाला. मग अहो या देवाच्या पायाचा एवढा प्रताप आहे, एवढं देवाच्या पायाचं महत्व आहे. तुकाराम महाराज सांगतात नुसते जन्माला येऊन त्याचे पाय पाहिले, तुका म्हणे त्याचे पाहिली काय नाही, मी तेवढंच पाठ करेल फक्त. 2-4 लक्ष द्या. तुका म्हणे त्याचे पाहिल्या पाय मग दुःख जाय सर्व माझे. ही ताकद त्याच्या पायाची आहे. म्हणून तुझी चरण सेवा साधावया. अजून महत्व सांगू तुम्हाला, लय गोड आहे सांगण्यासारखं, पण हे थांबलं नाही व कोणा करता, याला गरज नाही कोणाची. ही वेळ कधी कोणा करता थांबत नाही. म्हणून धावतं 1-2 मिनिटात सांगतो. का त्याच्या चरणाची सेवा, का त्याच्या पायाची सेवा? तर ऐकून जा मायबाप, विटेवरच्या मालकाचे पाय, एवढी ताकद आहे त्याच्यात, एवढी ताकद आहे त्याच्यात. मी बसलेल्या मंडळीला प्रश्न विचारतो लोकांना, आपल्या एकरुखे गावातलं कोण कोण पंढरपूरला गेले? जरा वरती हात करा बरं.
जे जायला नसे ते नाही करून घ्या. काय माहिती कोण गेलो कोण. बरोबर एवढे 2-4 जणी जायले का तू हात खाली. कोणला लाडक्या बहिणीचा हप्ता आला नाही वर हात करा. तुला नाही यायचं बावडे आज. मी मुख्यमंत्री होईल तेव्हा तुला हप्ता. पंढरपूरला आपण गेलो की 3-4 दिवस दर्शन मारेला उभे असतात. पांडुरंगाच्या समोर येतो आणि सहज पायावर डोकं ठेवतो आणि मंदिराच्या बाहेर निघतो. मंदिराच्या बाहेर आल्यावर मायबाप एकदा त्याच्या पायाचं दर्शन घेतलं आणि त्याच्या पायावर डोकं टेकवलं. 4 दिवस जरी दर्शन मारायला उभे असलो तरी हसत हसतच बाहेर येतो. हे महत्व त्याच्या पायाचा, ताकद त्याच्या पायाची आहे. मग तू बरोबर आहे सांगतात आता कोठे दावे मन तुमचे चरण देख द्या भागवे आता कोठे दावे मन ताकद त्याच्या पायाची आहे. त्याच्या पायावर मस्त ठेवलं की भागही जातो शिनही जातो. म्हणून तुझी